नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या थारचं मैदान होतं आहे आणि त्या मैदानामध्ये सगळे रथी महारथी त्या ठिकाणी येतील. महाराष्ट्रातील सगळे टॉपचे बैल उद्या पळताना दिसतील. सगळ्या महाराष्ट्राची नजर थारच्या मैदानाकडे सगळ्यांची लागलेली आहे. तर चला मग बघूया थारच्या मैदाने कोणते असे 20 काही फिक्स, काही टॉपचे, काही संभावित, काही अंदाजित पैरे बघूया. चला सुरुवात करूया. 1 नंबरचा पैरा आमच्या सातारा जिल्ह्यातील आहे मधमापूरवाडीकरांचा बदाम आणि त्याच्यासोबत छावा ही जोडी पाळताना दिसणार आहे. सगळ्या महाराष्ट्राला एक जोडी आवडायला लागलेली आहे आणि चांगली पिळते. चांगल्या रथी महारथी गाड्यांना या गाड्यांनी पराभव केला. या गाडीनं बदाम आणि छावा, स्वर्गीय सय्यद सरांचा बदाम आणि छावा ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकेल. 2 नंबरचा पहिरा महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. हा हरण्या जो आहे तो वैभव कदम यांचा जो आहे भोला, त्या भोलासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी पब्लिकनं, एक मैदान झालं होतं फलटण तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी पब्लिकनं पळून या जोडीनं फायनलचा 1 नंबरचा मान जो आहे तो पटकवलेला होता. आणि मुंबईचं पब्लिक म्हटल्यानंतर जास्त गर्दी असणार त्या ठिकाणी आणि अनेक नामांकित नंदी जे आहेत त्या ठिकाणी येणार. म्हणून आता तुम्ही बघा, प्रेक्षक खूप असणार आहे. 2 नंबरचा हाच पैरा टॉपचा मला वाटतोय. महान भारत केसरी हरण्या आणि वैभव कदम यांचा भोला हा नंदी पाळताना दिसू शकेल. उद्या 3 नंबरचा टॉपचा पैरा घोटचा सर्जा आणि लखन ही जोडी सगळीकडे चर्चा चालू आहे. या जोडीची नक्की पळेल का, काय वाटतंय तुम्हाला? आता सगळीकडे मीच काय, अनेक सारे जे आहेत लोक सगळे सांगतायत की घोट सर्जा आणि लखन, परंतु काही सांगू पण शकत नाही. घोटचा सर्जा भक्यासोबतसुद्धा पळू शकतो, काय सांगू शकत नाही. लखन हिंगोलीच्या सर्जासोबतसुद्धा पळू शकतो. बघूया, अजून तर वितर चालू आहे या जोडीचा. परंतु सगळ्या महाराष्ट्राला एक जोडी जर ही पळाली तर 100% त्या गाडीनं प्रबळ दावेदार असेल त्या मैदानामध्ये. बघूया, घोटचा सर्जा आणि लखन सगळीकडे चर्चा चालू आहे या जोडीची, म्हणूनच हा एक अंदाज घेतो या जोडीचा. 4 नंबरचा पैरा फिक्स झाल्यामध्ये जमाचा आहे असा हा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सलग 5 वर्ष बिंजोडचं शर्यत क्षेत्र गाजवलेला आणि गाजवतोय आणि 3 फेऱ्याचा मानकरी असलेला असा हा भारत केसरीचा मानकरी असलेला राहुल पाटील अडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथुर आपल्याला पाळताना दिसणार आहे उद्याच्या मैदानामध्ये. हा मथुर जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावचा 1 नंबरचा आदतमधला मानकरी पटकवलेला असा हा हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन आणि मथुर ही जोडी आपल्याला पाळताना उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. उद्या खतरनाक ही जोडी आहे. मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आदतला घेऊन काय पळतो आणि मथुर परफेक्ट उजव्या खांदी फिट आहे आणि डाव्या खांदी सचिन परफेक्ट फिक्स आहे. आणि 100% ही गाडी प्रबळ दावेदार म्हणू शकतो आपण त्या मैदानामध्ये थारची. 5 नंबरचा पैरा एक सगळ्यात मोठा पैरा म्हणावा लागेल. रोमन जो आहे तो स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा हिंद केसरी रोमन, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र त्याच्या पळण्याने गाजवला आणि गाजवतोय असा हा रोमन आपल्याला साई 1111 म्हणजेच समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा जो साई आहे त्याच्यासोबत आपल्याला रोमन पळताना दिसेल. आणि रोमनने त्याची वेगळीच छाप जी आहे ती सोडलेली आहे पळून आणि चांगला पळतोय हा रोमन. बघूया कशा पद्धतीचं त्याचं नियोजन जे आहे ते होतं आहे उद्याच्या मैदानामध्ये. 6 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 92 लाखाची खरेदी केलेली समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांचा मल्हार, ज्या मल्हारने भुंगा सैरट यांचा विजय रथ रोखण्यासाठी घोटच्या सर्जाला खूप सारी मदत केली असा हा सर्जा दादा आणि मल्हार जो आहे तो समाजसेवक संतोष तोडकर यांचा आहे आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा आणि मल्हार ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल. आणि गाडीवरती पुन्हा एकदा तेच ड्रायव्हर असतील, सगळ्या महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर. एक टॉपची जोडी ही सुद्धा प्रबळ दावेदार आहे उद्याच्या मैदानामध्ये. 7 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कासेगावच्या मैदानामध्ये डोळ्याचं पारणं फेडणारी अशी जोडी पाळली होती. मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा पब्लिकचा बादशाह असा हा भुंगा
आणि हा भुंगा जो आहे तो देवाभाई सांडू मिस्त्री तळेगावकर यांचा, तसेच आत्ता एक नवीन खरेदी झालेला आहे मिस्त्री यांचाच बहुतेक असेल का, हा यांचाच आहे का काय काय माहीत नाही मला. देवाभाई जो कासेगावमध्ये ही जोडी पळवते तीच जोडी पुन्हा एकदा आपल्याला त्याच जोशामध्ये पळताना दिसू शकेल. 8 नंबरचा पैरा बकासूरचा पैरा. बकासूरच्या पैऱ्याची सगळ्या महाराष्ट्राला ओढ लागलेला आहे की बकासूर नक्की कोणासोबत पळणार आहे. मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती तुम्हाला सांगितलं आहे बकासूरचा तिकडे पैरा, परंतु बकासूर सगळ्यात जास्त चर्चा चालू आहे ती शॉटगन मेहरबानी याच्यासोबत चालू आहे. एक काय खरी काय खोटी काय समजेना, परंतु शॉटगन मेहरबानचं नाव सगळ्यात समोर येतं आहे. बघूया अजूनसुद्धा बकासूरच्या पैऱ्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहत आहे मित्रांनो. 9 नंबरचा पैरा बकासूरच्याच दावणीतला महाराज. आपल्याला महाराज जो आहे तो घाणदकरांच्या दुर्गासोबत पळताना दिसेल आणि दुर्गा आणि महाराज ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. बघूया कशा पद्धतीने हे सुद्धा नियोजन आखण्यात येतं आहे. 10 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये किरण अप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेटगवळी यांचा हिंद केसरी रैना, आपल्याला कारोंडेकरांचा अजय शेट यांचा चिक्या याच्यासोबत नाव जोडलं जाते. कारण की आत्ता एक मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये भुईंच्या पब्लिकने पळून या जोडीनं सुट्टा 1 नंबर केला होता आणि मला वाटते यांची जोडी जी आहे त्या मैदानामध्येच फिक्स झाली असावी आणि त्यांनी निर्णयसुद्धा घेतला असावा की हीच जोडी आपण मुंबईला पळवूयात, कारण पब्लिकनंसुद्धा ही जोडी चांगली पळते. 100% हीच गाडी पळताना आपल्याला दिसू शकेल. किरण अप्पांचा रैना आणि चिक्या ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. 11 नंबरचा पैरा गाहनंदकरांचा बब्या आणि अर्जुन, हा एक पैरा फिक्स झाल्यामध्ये जमात आहे. आता सगळ्या महाराष्ट्राला एक नाव जोडलं जात होतं बब्या आणि गाहनंदकरांचा बब्या आणि बकासूर, परंतु बब्याचा पैरा जो आहे तो अवतार पवार यांच्या अर्जुनसोबत झालेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अर्जुन कशा पद्धतीनं पळतो, गुल्लाचा बेताज बादशाह आहे तो आणि तो सुद्धा प्रबळ दावेदार असेल उद्याच्या मैदानामध्ये थारच्या, परंतु शेवटी रत्ती महारथी त्या ठिकाणी आहेत. कोणीच म्हणायचं नाही की मी 1 नंबर करणार, सगळेजण टॉपच्याच पैऱ्यात. 12 नंबरचा पैरा कंदूरचा राजा आणि घरणिकीकरांचा राजा, ही जोडी पळेल का, जरा प्रश्नचिन्ह उभं राहते. घरणिकीचा राजा उद्या पळेल का नाही याच्याबद्दल अजून तरी काही अपडेट माझ्यापर्यंत आलेली नाही आहे. जर पळाला तर कंदूरचा राजासोबत पळावा, कारण की ही सुद्धा जोडी चांगलीच पळेल. तुम्हाला काय वाटते जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 13 नंबरचा पैरा आहे आपल्या काय खडकवासला शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा संघर्ष योद्धा बुलेट आपल्याला सावकारसोबत पळताना दिसेल. आणि निमगावकरांचा सावकार चांगला पळतोय, हा सुद्धा नंदी. बघूया कशा पद्धतीने नियोजन होतंय. 14 नंबरचा पैरा श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा हिंगोलीकरांचा सर्जा आणि हा हिंगोलीकरांचा सर्जा आपल्याला अमित शेटभाडी यांचा चिमण्या आता तंदुरुस्त झालेला आहे, त्या चिमण्यासोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. चिमण्या आणि हिंगोलीचा सर्जा बघूया. 15 नंबरचा पैरा आहे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे वेटावे यांचा सुंदर 11-11 आपल्याला माळशिरसकरांच्या सुंदरसोबत पळताना दिसेल. कोरेगावच्या मैदानामध्ये सतत जोडी पळते आणि सतत त्यांनी 3 नंबर सलग 1 नंबरचा मान पटकवलेला आहे. अशी ही महाराष्ट्राची लाडकी जोडी पळताना दिसू शकेल. 16 नंबरचा पैरा आहे सुंदर बॉस सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी महान भारत केसरी जमान कसला सुंदर बॉस आपल्याला जो आत्ता मैदान झालं परवा दिवशी भोरचं, त्या मैदानामध्ये सुंदरसोबत जो बैल पाळला तीच जोडी आपल्याला पाळताना दिसू शकते. त्या थारच्या मैदानामध्ये कोण होता नक्की सुंदर बॉसबरोबर पैरा, तो जरा कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. 17 नंबरचा पैरा आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर मोठ्या मैदानामध्ये फायनलला राहणार असा हा एकमेव नंदी. कधीही टॉपचा पैरा नसतो तरीही तो पळतो, मालकासाठी पळतो, मालकाच्या नावासाठी पळतो. तो सुंदर जो आहे तो सिकंदर 81-81 याच्यासोबत पळताना दिसू शकेल. 18 नंबरचा पैरा आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत भवानी ही नंदीची जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. 19 नंबरचा पैरा आहे धामणेर गावचा हिंद केसरीचा मान पटकवलेला असा हा कोरेगावच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मान पटकवला असा हा धामणेरचा स्वराज हिंद केसरी स्वराज 855 किन्हीकरांच्या रायबासोबत दिसतंय आपल्याला पळताना. चांगली जोडी पळते, ही महाराष्ट्रात एक टॉपची जोडी आहे. ही सुद्धा प्रबळ दावेदार असू शकते जर चांगला पैरा त्यांचा जर झाला तर आजच्या उद्याच्या मैदानामध्ये.
शेवटचा 20 नंबरचा पैर आहे मानघरकरांचं वादळ आणि त्या वादळसोबत आपल्याला सासवडकरांचा बादल ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. हे होते काही अंदाजित, काही संभावित, काही फिक्स पैरे. धन्यवाद.